नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी या ब्लॉगमध्ये किचनमधील झटपट कामांसोबत आपली रोजच्या कामासोबत इतर कोणती कामं करायची आणि तेही थोड्या वेळात आणि पटपट कशी करायची हे टिप्ससोबत सांगणार आहे. तर माझं सकाळचं रुटीन थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले मी बाहेरचं अंगण आहे ना ते झाडू मारून घेते, रांगोळी काढून घेते आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करते. सकाळचे 6 वाजलेले आहे आणि बऱ्यापैकी आता उजळलेलं आहे आणि बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे. आंघोळ झाल्या मी पहिले देवघराकडे येते आणि देवपूजा करून घेते. देवपूजा केली ना घरातलं वातावरण कसं एकदम प्रसन्न वाटतं आणि त्याच्यानंतरच मी किचनच्या कामाला सुरुवात करते. तर किचन ओटा मी रात्री सगळा क्लीन केलेला असतो आणि सकाळी एकदा त्याच्यावरून थोडंसं पाणी शिंपडून ते स्वच्छ कपड्याने पुसून घेते. म्हणजे आपण पूर्वी कसं आपल्या आजी आई बघत होतो शेणाने सारवलेलं आणि माती लावलेली मातीचा पोतेरा दिलेली चूल असायची. माझी आजी नेहमी उठलं की पहिल्यांदा मातीच्या चुलीला पोतेरा देऊन घ्यायची आणि चुलीपासलं सारवून घ्यायची. आता थोडासा जमाना बदललेला आहे, मॉडर्न झालेला आहे, म्हणून आपल्या काय परंपरा सोडून द्यायच्या का? म्हणून उठलं की पहिले शेगडी आणि किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेते आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते. आता थंडी सुरू झालेली आहे आणि घरामध्ये सगळ्यांना गरम पाणी प्यायला लागतं. तर थर्मसमध्ये सकाळी उठल्यानंतर थर्मास गरम पाण्याने भरून ठेवते आणि मग मला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा चहा लागतो. तर मी एका साईडला चहा ठेवून चहा पिऊन घेते आणि मग सकाळीच मी कणिक मळून घेते. आधी कणिक मळून घ्यायची नाही किंवा आदल्या दिवशीच कणिक मळून ठेवायची नाही. फ्रीजमध्ये ठेवून बऱ्याच महिलांना सवय असते की फ्रीजमध्ये ठेवायची रात्री मळून आणि दुसऱ्या दिवशी यूज करायची, पण ते आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. म्हणून सकाळी थोडंसं 5 मिनिट लवकर उठायचं, पण कणिक ही स्वयंपाकाच्या टायमिंगलाच मळायची. कणिक मळून थोडीशी प्लास्टिकच्या डब्यामध्ये झाकून ठेवायची आणि त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद ठेवायचा. म्हणजे कणिक चांगली भिजते आणि एकदम सॉफ्ट चपात्या होण्यासाठी बरं पडतं. तर इथे माझी कणिक मळून झालेली आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावून घेते, म्हणजे कसं कणिक मऊ मऊ होते आणि चपात्या पण छान होतात. कणिक थोडा वेळ भिजण्यासाठी मी डब्यामध्ये झाकून ठेवते आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. आता इथे मला थोडासा टाईम होता, कारण भाजी बनवायला पण थोडा टाईम होता आणि मला आज एक्स्ट्राची कामं काढायची होती. घरातली किचनमधली भांडी घासायला काढायची होती. तर आता मिळाला टाईम, तर त्या वेळेत आपण बसून राहणं किंवा इतर दुसरीकडे कुठेतरी टाईमपास करणं हे काही बरोबर नाही आणि परत आपल्याला कामाला लेट होतं. म्हणून जितका पण मधून वेळ सापडतो ना मी जेवण बनवत तितका मी पसारा काढून घेते आणि एका साईडला मांडून देते. म्हणजे डबे आणि नाश्ता बनवून झाल्यानंतर लगेच मला भांडी घासता येईल असं मी काहीतरी बघते. आता इथे बाकीची कामं झालेली होती. भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती, त्याचं पाणी पण नितळत होतं आणि त्याच्यानंतर मग भाजी करण्यासाठी मी घेतली. लसूण मिरची लसूण आधी सोलून ठेवलेला, म्हणजे मी एकदमच सोलून ठेवते आणि मिरच्या ह्या फ्रीजमध्ये धुवून ठेवलेल्या होत्या, त्या कट करून घेतल्या आणि फोडणी देऊन घेतली. भाजी धुवून नितळत ठेवलेली होती, त्याचं पाणी नितळल्यानंतर मी भाजी करून घेतली. आता एका साईडला भाजी होईपर्यंत माझी दुसरीकडे चपाती बनवायची सुरू आहे. एकदाची एका साईडला भाजी बनवून झाली, चपात्या झाल्या, डब्याचं उरकलं ना मग आपल्याला आपली कामं करायला टाईम रिकामा मिळतो. तर नाश्ता ज्या वेळेला बनवायचा असतो ना त्याच्यात थोडंसं आधी थोडा टाईम मिळतो मला, त्याच्यामध्ये पण मी मधली कामं करून घेते आणि एक्स्ट्राची कामं असतात ना त्यावेळेला मी थोडीशी घाई करते, कारण जेवढा पण वेळ मिळतो ना त्यातून आपल्याला जे महत्त्वाचं आजचं एक्स्ट्राचं काम करायचं आहे ते करून घेते. आज नाश्त्याला पोहे बनवलेले होते आणि रेयांशीला बॉबी खायच्या होत्या. तर आमच्या इथे पापड आणि पोहे खाल्ले जातात. तर मग पापड वगैरे काही तळलं नाही मी आज, बॉबीच डायरेक्ट तळल्या, कारण रेयांश
पण खाईल आणि रेयांसोबत त्याचे पप्पा पण खातील म्हणून. आता बॉबी तळून घेतले. त्याच कढईमध्ये शेंगदाणे तळले आणि नाश्त्याला फक्त आज रेयांश आणि रेयांचे पप्पाच होते, कारण माझा उपवास होता त्याच्यामुळं. मग मी शेंगदाणे तळून घेतले आणि त्यातच कांदा टाकून, कांदा मिरची कोथिंबीर टाकून पोहे बनवून घेतले. पोहे जास्त आधी बनवून नाही ठेवत मी, कारण थंड झाल्यानंतर खायला चांगले लागत नाहीत, म्हणून नाश्ता करायच्या आधी एक 5-10 मिनिटच मी पोहे बनवून घेतले. आणि मिस्टरांचा अंघोळ वगैरे किंवा ऑफिसचं उरकून झाल्यानंतर त्यांना गरम गरम खाता येते अशाच बरोबर टायमिंगमध्ये मी पोहे बनवून घेतले. आणि बनवून झाल्यानंतर लगेचच गरम गरम त्यांना दिलं ना, त्यांना पण मग गरम खायला आवडतं आणि आपल्याला पण छान वाटतं मग. तर इथे मी पोहे बनवून घेतले. भाजी चपाती सकाळची डब्याची तयारी सगळी करून घेतली आणि आता मला थोडासा टाईम रिकामा मिळणार आहे. तर मी बाकीचं किचनवरचं काम उरकून झाल्यानंतर पहिले कपडे भिजत घालते आणि कपडे धुवून घेते. आणि सकाळी लवकरच कपडे सुकायला टाकली ना, दुपारीच म्हणजे दुपार व्हायच्या आतच ते सुकतात आणि घडी घालून ठेवायला बरे पडतात आणि मग बाहेरचा सगळा पसारा आपल्याला आत घेता येतो. म्हणून मी कपडे धुण्याची सकाळी घाई करते आणि घरातल्या घरात मग बाकीची आपल्याला कुठली जास्तीची कामं काढायची असतील तर त्याला भरपूर वेळ मिळतो. तर कपडे धुतली ना, मग एक मोठं टेन्शन जातं की अरे आपलं एक मेन काम राहिलं असं डोक्यात राहत नाही. आणि कपडे धुवून झाल्यानंतर मग आता माझं किचन साफ करायचं होतं आज, ते साफ करायला घेते. आणि बऱ्यापैकी मी पसारा तर काढून ठेवलेला आहे आणि आता फक्त मांडणी स्वच्छ करून घ्यायची आहे. किचन झाडून घेतलेलं आहे आणि भांडी घासून ती उन्हामध्ये सुकवून पुसून परत मांडणीमध्ये लावायचे आहेत. नाही म्हटलं तरी याला पण बराच टाईम जाणार आहे, कारण प्रत्येक डब्यामध्ये सामान भरून ठेवलेलं असतं आणि ते रिकामं करून भांडी घासून धुवून सुकवून घरात घ्यायला तरी बराच टाईम जातो. आणि भांडी रिकामी करण्यापेक्षा ना माझा टाईम बराच जातो तो याच्यामध्ये सामान भरून परत जागेवर डबे लावण्यामध्ये. तर जास्त उशीर होऊ नये आणि त्याच्यामुळे चिडचिड होऊ नये म्हणून मी कामाचं नियोजन करतानाच असं करते की आपल्याला जास्त उशीर होऊ नये, आपली रोजच्याच कामाच्या टाईममध्ये कामं करून होतील अशा पद्धतीने. त्याच्यासाठी जेवणाची स्वयंपाकाची तयारी मी आदल्याच रात्री करून ठेवते. सोलायचं कुटायचं जे पण मसाले बनवायचं असतं तर ते आदल्या रात्री बनवून ठेवते, म्हणजे डायरेक्ट फोडणीला वगैरे देता येतील. आता रेयांश उठला होता, त्याचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि मी डायरेक्ट भांडी घासायला सुरुवात केली. एकदा भांडी घासायला सुरुवात केली ना, मी बाकीचं कुठलंही काम बघत नाही, कारण आपल्याला जे समोरचं काम करायचं आहे त्याच्यावरती फोकस केलं की मग आपली कामं पटापट होतात. भांडी स्वच्छ घासून धुवून घेतल्यानंतर मी उन्हामध्ये सुकवून पुसून परत आहे असा पसारा मांडणीवर मांडून ठेवते आणि त्याच्यानंतर मग बाकीची जी आपली रोजची वापरायची भांडी आहेत ती घासून जाळीमध्ये ठेवते आणि पाणी निथळल्यानंतर मांडून घेते. तर बघा, अशा पद्धतीने माझी किचनच्या भांड्याची मांडणी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही एक्स्ट्राची कामं करताना काय करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.